सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि अरे बापरे, ब्रेक लागेना झाले मित्रांनो, जरा आरामात जायला हवं. अरे ताई किती गाय करताय, आहेत का काकी आहेत? किती गाई. तर हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि रामराम भाईयो. तर आपण आलो होतो एका कामाला, गाडी बिडी वॉशिंग करून घेतलेली आपण, आणि जरा सांभाळून चालवले पाहिजेत कारण का ब्रेक लागत नाहीये. आरामात काकींना गाडी ठोकली तर शूट करतील मला असं वाटतंय त्यांच्या चालवण्याच्या पद्धतीवरून. तर आरामात गाडी घेऊन जावी न ठोकता. चला लेफ्ट सिग्नल. आज नेहमीच्या रोडने जाणार आहोत आपण, हायवेने. तर बघूया, उद्या मे बी आपण रोड चेंज करू कारण का संडे उद्या एवढी गर्दी नसेल. तर चॅनलची सुरुवात नाही केली आपण अजून. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. काहीतरी आठवलं म्हणून मी थांबलो जरा. प्रवीणची नीलपरी. तर कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. सांभाळा स्वतःला कारण का युट्यूब चॅनल चे सबस्क्रायबर आहात तुम्ही आमच्या. तर तुम्हाला जपणं आणि तुमची काळजी विचारणं एवढंच आम्ही करू शकतो, म्हणजे मी करू शकतो. तर काळजी घ्या मित्रांनो, आणि युट्यूब चॅनल माझं बघत राहा बस, बाकी काही नाही. आणि आजूबाजूचे जे इंटरेस्टेड असतील त्यांना सुद्धा दाखवा मित्रांनो. तर आजच्या डेली ब्लॉगला आपण चालू करूया. आता आपण डायरेक्टली निघालोय घराच्या थोडस लांबून. मी ब्लॉग चालू केलाय कारण का आज गाडी वॉशला आणलेली मी, आणि गाडी वॉश झाल्यानंतर आपण चॅनलला चालू केलंय. सो आजोबांना जाऊन द्या, आजोबा काही येतात. पटापट चला, नाहीतर उशीर होऊ शकतो आपल्याला. थोडीशी रॅश ड्रायव्हिंग असेल आजची, थोडीशी, जास्त नाही थोडीशी. त्या दिवशी कशी होती मस्त पैकी स्मूथ मध्ये, रॅश पण स्मूथ. म्हणजे जागा असेल तरच काढायची, नाहीतर नाही. मग वेट केलं तरी चालेल थोडासा. आणि मित्रांनो, माईक क्वालिटी एकदम माप झालेली आहे आपली. 16 तासाचा बॅकअप आहे आपल्याकडे माईकचा, कारण का 16 नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे. एक माईक आपण चार्जिंगला लावून दुसरा माईक लगेच काढून वापरू शकतो आपण. सिंपल लँग्वेज मध्ये राच ठूप खाप. एक बॅटरी लो लगेच टाकायचा केस मध्ये, चार्ज होत राहणार. दुसरा काढायचा, ब्लॉगिंग चालू. ब्लॉगिंग थांबायची नाही. तर मोठ्या राईडला गेलो तर आपल्याला हा खूप उपयोगी पडणार आहे मित्रांनो. आणि 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 अजून एक गोष्ट आहे, आपण नेक पिलो घेतलेले जेणेकरून आपल्याला लॉंग राईडला म्हणजे एक 4-5 तासाच्या पेक्षा जास्त राईड असेल तर त्या राईड साठी आपण नेक पिलो घेतलेली आहे, आणि ती लॉंग राईड मध्ये खूप उपयोगी पडणार आहे. कारण का मित्रांनो, हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोबाईलचं वजन मानेला नाही सहन होत. त्याच्यामुळे मधला गॅप भरून काढण्यासाठी, मंट्याचा गॅप भरून काढण्यासाठी आपण नेक पिलो घेतले. नेक पिलो लावली की आपलं चला, म्हणजे खांद्यांवरती सगळं वजन, त्रास नाही काही. सो
बघूया आता किती युजफुल आहे आणि किती नाही. आणि आज शनिवार असल्या कारणाने हायवेला तर गर्दी नको आपल्याला, तर बघू हायवेला गर्दी नाही भेटली तर बरं होईल. ही सवय सोडली पाहिजे, हँडल सोडून नंतर मग सिग्नल द्यायची. बोट नाही ऍक्च्युली कव्हरमुळे जरा फ्रस्ट्रेशन होतं, त्रास होतो. फ्रस्ट्रेशन नाही, त्रास होतो. चल आता लवकर, उद्या जाणार काय राव. हा माहिती आहे तुम्हाला लॉंग राईड मारायची, आम्हाला जाऊन द्या ना, आम्हाला छोटीशी राईड करायची. म्हणता म्हणता गलगंटा गलगंटा आणि असं वाटतंय की 2 किलो बाईक वरून काढून ठेवलंय, इतकी मस्त बाईक चालते. कारण का राईड केल्यापासून लॉंग राईड नाही म्हणता येणार, शॉर्ट राईड केल्यापासून. लोणावळा ही शॉर्ट राईड आहे मित्रांनो, शॉर्ट राईड आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून ऍक्च्युली सांगायचं असं की तेव्हापासून आपण गाडी वॉश नव्हतो, त्याच्या आधीपासून बरोबर 1-2 महिने झाले, 1 महिना झाला, 2 नाही मित्रांनो, एवढे लांब नाही मी खेचत कधी. हे जास्तीत जास्त लांब झालंय, कारण का जराशी गाडी खराब दिसली ना मला मन नाही करत ते खराब गाडी ठेवायचं. पण ह्यावेळेस कसं काय राहिलं काय माहिती. तर 2 किलो वाळू किंवा माती किंवा काय जे काय म्हणाल ते घाण ते गाडीवरून काढण्यात आलेले आहे आणि गाडी स्वतःला आता फ्रेश फील करते, स्मूथ चाललेली आहे. चलो चाचा जान. तर मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि आपल्याला जायचंय 2च्या शिफ्टला. आरामात पोचू, काय प्रॉब्लेम नाही. एवढं सगळं सामान ठेवू. बघूया आता. आणि मित्रांनो नॉइज कॅन्सलेशन बाप आहे, 3ऱ्या स्टेजला ठेवतो मी, कारण का आता तोंडाजवळ माईक नाही तर फाटणार पण नाही. बाप रे, ही गर्दी केव्हा संपणार, केव्हा गर्दी मुक्त होणार आपण बघाव तेव्हा गर्दी असते इथे मित्रांनो. गाडी काढणं म्हणजे विचार करावा लागतो. असं काय नाही, प्रूफ दाखवू शकतो आपण, पण कसं आहे डिटेल बघितली ना तर टायमिंगचा इश्यू आहे. वाटले आता हा आयुष्यभर खेचत राहणार वाटतं. थ्री व्हीलर मस्त आहे, पण छोट्याशा कामासाठी जास्त लोड नाही देऊ शकत. पण ओके, जेवढं एखादं शॉप छोटस टपरी चालू शकते, एवढं सामान ऍट अ टाइम घेऊन जाऊ शकतो असं आहे. यांच्याशी गप्पा मारायच्यात का मित्रांनो तुम्हाला? नाही, सिग्नल सुटला, नाही तर गप्पा मारत बसलो असतो. चल फोडून टाकू, फोडून टाकू, काही एक प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. तर इथून घेतलेला आहे आपण राईट, सिग्नल देऊन मागून येणारी गाडी जरा थांबून. ओके, आता टाकलेली आहे गाडी आपण. आलो रोडवर, नाही जास्त वेळ लागला मित्रांनो, इथेच टाकतो ना. रेडियस कमी आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. आणि मान दुखी कधी जाणार काय माहिती आपली, कायम दुखत असतो तो म्हणता मागचा.
विगे विगे आता तर आपण केलेलं जोगेश्वरी अजून क्रॉस नाही झालं मित्रांनो. राम मंदिर क्रॉस करून आपण चाललोय आणि ही बघा ट्रेन, मेट्रो ट्रेन तर सगळेच बघतात, पण ना कसं वाटतं फिर रस्त्याच्या जवळून चालले. म्हणजे जे कोकणात राहतात ना त्यांना रस्त्यावरून ट्रेन दिसण्याची मजा माहिती असेल, बाकीच्यांना नसेल माहिती, पण कोकणातल्या मुलांना नक्कीच माहिती असेल की बाबा गावी जाणारी ट्रेन किंवा गावावरून येणारी ट्रेन दिसते, त्याच्याशी हे रिलेट होऊ शकतं. पण ही गावी जात नाही मित्रांनो, हे हायवेच्या बाजूला मेट्रो ट्रेन, अपग्रेडेड व्हर्जन ऑफ गावी जाणारी ट्रेन. तर बोलता बोलता आपण क्रॉस केलेला आहे विले पार्ले. सांताक्रूज मध्ये एंटर करतोय आपण हळूहळू. आणि गर्दीमुळे ना मित्रांनो एवढा त्रास होतो ना दुपारच्या वेळेस जास्त. विचार करा, म्हणजे डिलिव्हरी बॉईज, परत काय म्हणतात ते झेप्टो वाले, पिकअप अँड ड्रॉप वाले. नाही, काका नाही जाऊन देणार, काका ढीट आहे, स्क्रॅच मारल्याशिवाय जाऊन नाही देणार काकांना. हे हा आपण कुठे होतो, जे डिलिव्हरी बॉईज आहेत, काही झेप्टो वाले, झोमॅटो वाले, आणि काय इन्कम घेत असतील, पण या उन्हामध्ये गाडी काढून तुमच्यासाठी जेवण आणणं म्हणजे पैसे देता, पण कधी दरवाजात आल्यावर त्याला एक ग्लास पाणी विचारत जा मित्रांनो. पाप पुण्य बाजूला ठेव, एका माणुसकीच्या नात्याने विचारत जा. तसं समोरच्याला पण बरं वाटतं आणि मोटिवेशन वाढतं, मोटिवेट होतो माणूस. तर बाकी काय नाही, कारण का ऊनच एवढं आहे की माणूस चक्कर येऊन पडतो.
आताच ऊन कमीच आहे, उन्हाळ्यात बघायला पाहिजे. उन्हाळ्यात तर तुम्ही बेअर नाही करू शकत गाडी चालवणं. चला वाघेनार, वाघेनार. चला काकी चला जाऊ द्या. बसच्या त्या साईडला काढलं तर भेटेल का जागा, बघूया. भेटेल भेटेल, थोडस लवकर पोचू, बाकी काही नाही. नॉइज कॅन्सलेशन मध्ये ना मित्रांनो, विंड नॉइज किती असू दे, आवाज मात्र क्लिअर राहतो. आणि ऑडिओ मध्ये जास्त खरखराट आणि ते सगळं नाही येत. छान आहे, म्हणजे फायद्याचं आहे मित्रांनो. जर का तुम्ही माईक घेत असाल तर त्याच्यात चेक करा नॉइज कॅन्सलेशन आहे का. 1 स्टेज 2 स्टेज, आता 3 स्टेज वाले आलेत. मी वापरतो ते 3 स्टेज वाला आहे. त्याच्यात जरा सुद्धा नॉइज नाही येत, बाहेरच्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे लिटरली मागून गाडी येऊन हॉर्न मारते तरी पण तिचा आवाज नाही येत. एवढा म्हणजे जास्त लाऊड नाही येत. जो बोलतोय त्याचा आवाज क्लिअर असतो मात्र. कायम आरसे चेक करत राहा मित्रांनो जेव्हा तुम्ही लेन चेंज करता. खूप वेळा सांगितलं आहे, परत एकदा सांगतो. कर्तव्य आहे माझं ते सांगणं. पण त्यातही काही लोक असतात हो करून करतात लेन चेंज. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. कालपासून आपले परत व्हिडिओ येणं चालू झालं. तर दररोज आपले व्हिडिओ येत राहतील आता कंटिन्यू, जोपर्यंत माईक आणि मोबाईल दोन्ही साथ देत आहेत. फ्युचर मध्ये विचार आहे की एखादा ऍक्शन कॅमेरा घ्यायचा, पण तो अजून वेळ आलेला नाहीये. वेळ आली की आपल्याकडे ऍक्शन कॅमेरा दिसेलच मित्रांनो. तर हॉस्पिटल जवळ पोहोचलोय मित्रांनो आपण. माझ्या लक्षात नाही राहत लीलावती आहे की नानावटी. खूप वेळा लीलावती, हे लीलावतीच आहे. नानावटी तिकडे 5 स्टार ते सांगितलेलं याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये, सॉरी व्लॉग्स मध्ये होतं आपल्या. हे पण छान आहे तसं म्हणायला गेलं तर. काय म्हणता येईल याला, नाही जाऊन देणार. कुठं चालला. चला मित्रांनो, हळूहळू आपण आपल्या डेस्टिनी जवळ पोहोचतोय. एक 5 मिनिटाचा फरक असेल. तर हळू 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 करून आपल्याला वाजले किती ते बघायला हवे. तरी नंबर जरा आहे, ट्रॅफिक मधून काढतो गाडी. हे बघ, हे सिग्नल नाही काय नाही. आजोबा
हा गाडी चालवता अशी असो. तर 2-2 झालेत मित्रांनो. आज पण लेट झालेलो आहोत आपण. शिफ्ट वर किती वाजता पोहोचतो आपण ते बघायला लागेल. तर बँडस्टँडला पोचलो आहोत मित्रांनो. इथे थांबूया आपण. इथे ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत स्टे ट्यून, बघत राहा व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर आजूबाजूवाल्यांना पण करायला लावा. सबस्क्राईब, लाईक, शेअर. तर मजा घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला भेटता. थँक्यू.